मुसळधार पावसाचा हाय अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। चक्रीवादळ फेंगलनं पॉंडिचेरी जवळील किनारपट्टी पूर्णपणे ओलांडलेली आहे। रात्री उशिरा तामिळनाडू किनारपट्टीला हे वादळ धडकलेलं आहे आणि पश्चिम नैऋत्य दिशेनं ते सरकलेलं आहे। या प्रभावामुळे तामिळनाडूच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात येतेय। इतर किनारपट्टीच्या राज्यांवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतोय। पश्चिम नैऋत्येकडे सरकलेलं आहे हे वादळ आणि पॉंडिचेरी जवळ कराईकल आणि महाबलीपुरम या दरम्यान उत्तर तामिळनाडू पॉंडिचेरी किनारे आता ओलांडलेले आहेत। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ते 70 ते 80 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे सध्या वाहून 90 किलोमीटर प्रति तास वेगानं पुढे जाईल। तर तामिळनाडूतली आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। तामिळनाडूच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकलेलं असून तामिळनाडूमध्ये अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। शाळा कॉलेजेसना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तसंच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। फेंगल चक्रीवादळामुळे याच पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये हा इशारा हवामान खात्यानं जारी केलेला होता।